इयत्ता 8वी कविता पहिली भारत देश महान भाग 2। भारत देश महान या कवितेच्या पुढच्या कडव्यात कवी काय म्हणत आहेत ते आपण पाहूया। इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्व शांतीचा, जागवी राष्ट्राभिमान। भारत देश महान, भारत देश महान। या कडव्यात कवी आधुनिक भारताचा इतिहास कसा आहे ते सांगत आहेत। त्यासाठी त्यांनी नवा इतिहास असा शब्द वापरला आहे। आपला भारत स्वतंत्र व्हावा यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे। तुम्ही सांगा पाहू अशा वीरांची नावे। भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद। बरोबर, त्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा हा इतिहास आहे। हा इतिहास समतेचा आहे। आपल्या संविधानाने आपल्या समानतेची शिकवण दिली आहे। स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, जात धर्म यावरून भेद न करता सर्व नागरिकांना संविधानाने समान अधिकार दिले आहेत। सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार दिला आहे। आधुनिक भारताचे परराष्ट्र धोरण शांतीचा संदेश देणारे आहे। भारताने कोणत्याही प्रसंगी कोणावर चढाई करून युद्ध लादलेले नाही। असा हा आधुनिक भारताचा इतिहास आपल्या मनात आपल्या राष्ट्राचा अभिमान जागा करणार आहे। आता पाहूया कवी पुढे काय म्हणत आहेत ते। शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले। भारत भूचे स्वप्न रंगले, चढवून उंच निशाण, चढवून उंच निशाण। चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान। भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान। चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान। भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान। या कडव्यात आलेले नवीन शब्द समजून घेऊयात। निशाण म्हणजे झेंडा, रणांगण म्हणजे युद्धभूमी। येथे कवी म्हणत आहेत की या भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीर शौर्याने लढले, रणभूमीवर प्राणार्पण करून ते पवित्र झाले। त्यांच्या या बलिदानाने भारत भूमीचे स्वप्न रंगले म्हणजे पूर्ण झाले आहे। त्याची ग्वाही उंच फडकत असलेला आपला राष्ट्रीय ध्वज देत आहे। आपले निशाण म्हणजे ध्वज असाच अभिमानाने उंच उंच फडकत राहो असे कवी या ठिकाणी म्हणत आहेत। अशा प्रकारे सुजलाम सुफलाम असलेल्या आपल्या भारत देशाची थोरवी कवीने सांगितली आहे। तसेच समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश गीतामधून कवीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे।